ये नाते दिलों के नाते. शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत. फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाईपलाईन रोड, अहमदनगर. पाहता तुला मी वरले प्रिया रे, जन्म वाहिल्याने घडले प्रिया रे, राजस्वरूप हे गळ्यात माळले, कुंकू कोवळे भाळी लावले, वादळ झेलते मीच सुवासिनी, स्वामी लाभतो असा युगातुनी, सप्तपदी चालते नभातुनी. मी साजते तुझ्याच लोचनात रे, पण जन्मले आधी तुझ्या मनात रे, मग भेटले पुन्हा नवी मनाच रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे, ओ स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे. शंखनाद हो जीवनी, पाखडले प्रेम अंगणी, सूर्य पूजते मी सखा, जीव ठेवून याच मनी, झाले वैराग्य सौभाग्य यामनी, वेगळी मी जगाहून सामिनी, बुजरी चांदणी सजली आतुनी, चढले उंबरा वयो लांडुनी, चंद्रच बांधले या सहजीवनी, स्वामी लाभतो असा युगातुनी, सप्तपदी चालते नभातुनी. घर हासते मनातल्या मनात रे, नाते रुजे इथे कणा कणात रे, सात जन्म राहू दे हास हवास रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे, ओ स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे. मानवता सेवा संस्था वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. महिलांनी एकत्रित येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी सालाबाद प्रमाणे हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सांस्कृतिक कलेचा आनंद घेत असतात. यावेळी महिलांना संरक्षणाचे धडे देण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं गेलं. तसेच होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध स्पर्धेचं आयोजन करून बक्षिसांचं वाटप करण्यात आले. तसेच सर्व महिलांना हळदी कुंकू लावून वाण वाटप करण्यात आले. चूल आणि मूल यापासून महिलेला थोडासा विरंगुळा मिळावा या हेतूनं दरवर्षी डॉक्टर सागर बोरुडे आणि डॉक्टर अश्विनी बोरुडे, डॉक्टर सोनल बोरुडे हा कार्यक्रम आयोजित करत असतात. यामध्ये महिलांना स्वसंरक्षणाचे धडे तसेच होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करून असंख्य बक्षिसं जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. यावेळी रील स्टार आरती जळगावकर यांच्या उपस्थितीत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेविका शीतलताई जगताप, माजी विरोधी पक्षनेते संपत पारसकर, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, रील स्टार आरती जळगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, किरण बारसकर, रंजना उकिरडे, राणी भाकरे, हेमलता कांबळे, शैला गिरे, रंजनी आमोदकर, कांचन इंगोले, अंबिका घोलप, श्रुतिका दरेकर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वात आधी तर नमस्कार नगरकर. काय मग कसे आहात? मला ओळखलं ना? मीच तुमची लाडकी आरती जळगावकर, रील स्टार. तुम्ही मला बघितलंच असाल रील्स मध्ये. आणि आज हळदी कुंकू तसंच होम मिनिस्टर या कार्यक्रमानिमित्त
निमित्त माझं नगरमध्ये येणं झालं. आधी तर सर्व आयोजक तसेच डॉक्टर सागर बोरुडे ह्यांचं मी मनापासून आभार मानते. मला या कार्यक्रमात येण्याची संधी तुम्ही दिली. आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर मला खरंच असं वाटतं की हा कार्यक्रम खूप छान रंगवला आहे तुम्ही. महिलांसाठी खास म्हणजे दररोज दिवसाच्या धावपळी दगदगी ह्यांच्यामधून थोडा वेळ काढून अशा कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायलाच पाहिजे तुम्ही, असं मला वाटतं. ते एक मनोरंजनचं साधन तुमच्यासाठी आहे आणि हा कार्यक्रम तुम्ही रंगवला ह्याबद्दल मी मनापासून कौतुक करेन तुमचं. आणि असंच प्रेम माझ्यावर करत राहा, असं सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. महिला म्हणून मी पण एक स्वतः महिला आहे. सगळ्या आपल्या अडचणी असतात, सगळे दुःख असतात. मी फक्त सगळ्या महिलांना एवढं सांगेन, कसलंच टेन्शन घेऊ नका, हसत राहा, आनंदाने जगा, बस. नवता सेवा संस्था महिला मंडळ आयोजित हळदी कुंकाचा कार्यक्रम तसंच होम मिनिस्टरचा कार्यक्रम. आपण सर्वांनाच माहिती आहे की ह्या उपक्रम करण्याच्या मागं आपले नगरसेवक माननीय सागरभाऊ बोरुडे. तसं बघायला गेलं तर हळदी कुंकू हे महिला ठेवतात, पण प्रभाग क्रमांक 1 मध्ये महिलांनी न ठेवता पुरुषांनी त्याच्यामध्ये मोठा हातभार लावला. म्हणजे आमचं भाग्य की सागर भाऊ झालं, संपत दादा झालं, यांनी हळदी कुंकासाठी पुढाकार घेतला. त्याबद्दल त्या दोन्ही नगरसेवकांचे मी खूप खूप आभार मानते. तसं बघायला गेलं तर हळदी कुंकू एक स्त्रियांना एकत्रित येण्याचा व आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हा हळदी कुंकू उपक्रम असतो. पण ह्या हळदी कुंकू बरोबर त्यांनी आपल्या मनोरंजनासाठी होम मिनिस्टरचाही कार्यक्रम या ठिकाणी ठेवला, जेणेकरून होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण सर्वजण त्याचा आनंद घेत असतो, त्या खेळामध्ये सहभागी होत असतो. आणि महिलांचा विशेष लक्ष होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या गिफ्टमध्ये असतं. जे गिफ्ट मिळण्यासाठी महिला आपल्या अंगामध्ये जी कला आहे किंवा जी खेळण्याची आवड आहे ती ह्या व्यासपीठातून पूर्ण करते. आणि या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता होम मिनिस्टरसाठी चैतन्य भाऊंचे पण खूप खूप आभार मानते की त्यांनी खूप छान पद्धतीने सर्वच महिलांना सहभागी करून हा उपक्रम खूप छान पद्धतीने पार पाडला. तसंच आज ह्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आरतीताई जावळकर याही आपल्यासाठी भरपूर वेळ दिला, उपस्थित राहिले. त्यांचे पण मी या ठिकाणी आभार मानते. आणि सर्वच महिलांनी आपला वेळ काढून ह्या कार्यक्रमासाठी हळदी कुंकासाठी आपला हातभार लावून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल सर्वच महिलांचे मी आभार मानते. आणि या ठिकाणी माननीय आमदार संग्रामभाई यांच्या वतीने हळदी कुंकासाठी मला पण सहभागी करून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानते. ह्या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केले त्यांचे पण आभार मानते. आणि ह्या कार्यक्रमासाठी सर्व टीमने जे कष्ट घेतले त्यांचे पण आभार मानते. आणि समोर बसलेल्या सर्व ज्या सहभागी महिला आहेत त्यांचे पण विशेष आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमानिमित्त मी सगळ्याला विनंती करतो की आपण फक्त एकदा हात वर करा. ज्यांना हात आहेत त्यांनी वर करा आणि एकदा जोरात टाळ्या वाजवा. ह्या फक्त डॉक्टरसाठी होत्या, कारण इतका चांगला कार्यक्रम आपल्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिला. पण चला, डॉक्टरांचं कौतुक याच्यासाठी हे गेल्या अनेक वर्षापासून ते आपल्या प्रभागात सातत्याने ही गोष्ट करत आलेत आहेत. पण जसं मला माहीत आहे की जवळपास 20-25 वर्षाखालीचा काळ असेल तेव्हापासून डॉक्टर हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतात अशी माझी माहिती आहे. कारण की तेव्हा डॉक्टर नगरसेवक बी नव्हते. आणि त्याच्यातली एक विशेष गोष्ट म्हणजे अशी आहे की 2 गोष्टी आहेत. डॉक्टर नगरसेवक म्हणून मोठे आहेत का त्यांचं शिक्षण जे झाले ते म्हणून मोठे आहेत. मी त्यांना तेच सांगत असतो, कारण की त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे MBBS आणि प्लस बालरोग तज्ज्ञ. म्हणजे ज्या डॉक्टरच्या ओपीडीत गेल्यानंतर आपल्याला लाईनीत उभा राहावं लागतं कुठं, तेव्हा डॉक्टर तुमच्या दारादारात फिरतो. म्हणजे हा फक्त समाजसेवेचा, कोणचा समाजसेवेचा असलेला अंगातला गुण, चांगली भावना, याच्यामुळे एवढं शिक्षण असून सुद्धा ते समाजासाठी वागतात.
आता त्या ताईंनी बोलताना उखाण्यात सांगितलं, पण त्याच्या अगोदर सांगत होते की बुवा विकास कामाबद्दल निंबाळकर ताईंनी सांगितले काय नगर शहरामध्ये सगळ्यात जास्त विकास कामं जे झाले असतील ते हे प्रभाग क्रमांक 1 मध्ये झाले, ते सगळ्यांना माहिती आहे. पण पुढे जाऊन त्या महिलांच्या ताईंच्या उखाण्यात आलं कशात, तिथं आमच्या कामाची पावती सिद्ध झालेली आहे. त्याच्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी प्रभागातून नागरिकांविषयीची भावना आमची कुठल्याही प्रकारे असो, कुठलाही विषय असो, आम्ही तुमच्या सोबत, तुमच्या पुढं, तुमच्या मागं तुम्ही जे सांगताल ते काम ह्या काळात, पुढच्या काळात आम्ही करणार, एवढीच या ठिकाणी शाश्वती देतो. आणि पुन्हा एकदा डॉक्टर बोर्डेंचे मी मनापासून आभार मानतो. आभार याच्यासाठी की अतिशय सुंदर, सुरेख आणि चांगला कार्यक्रम त्यांनी घेतला. आज मला वाटतं आरतीताई जळगावकर त्यांचं फॉलोअर्स एवढं की त्यांचे फॉलोअर्सही जाळ करून टाकलं, त्याच्यामध्ये त्याला काय अडचण नाही. कारण एक महिला म्हणून तुमचं काम अतिशय चांगलं आहे. तुम्ही आल्यात, आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान दिली, विशेष डॉक्टरांच्या विनंतीला आपण मान दिला. ताई तुमचं सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक कौतुक करतो. आपले सागरजी बोरुडे सर, सन्माननीय व्यासपीठवर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, आज या ठिकाणी सर मला आनंद या गोष्टीचा होतोय की खरोखर माझ्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी माझा आनंद विसरलेले आहे. आज या कार्यक्रमाच्या आमच्या वहिनी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, किरणताई बारसकर. खरोखर वहिनी साहेब खूप आनंद होतोय मला, कारण तुमच्या पण टाळ्या सगळ्यांपेक्षा जास्तच होत्या. आज मला एक सांगावंसं वाटतंय, बोरुडे सर असतील, आपले दादा असतील, यांनी हा कार्यक्रम आपल्यासाठी जो उपलब्ध करून दिलाय हळदी कुंकू, हे फक्त निमित्त आहे हो, परंतु आपली जी माणुसकी आणि आपली एकमेकाची जी रक्ताच्या सारखी नाळ आहे, ती नाळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून येते. तुम्हाला माहित आहे संक्रांतीचा सण म्हटलं की आपण महिला 1 महिन्यापासून तयारी करत असतो, कारण हा सर्वात मोठा सण आपल्या महिलांसाठी असतो. आणि महिला या गोष्टीचा आनंद इतका घेत आहेत आणि घरातले सुद्धा त्यांना सपोर्ट करत असतात. त्यांना माहित आहे जेंट्स लोकांना हा कार्यक्रम आमच्यासाठीच आहे. आणि आज या ठिकाणी हळदी कुंकू निमित्त मी एक सांगेल, आपण महिला चूल आणि मूल याच्या पलीकडे काहीच माहित नसतं, परंतु जेव्हा महिला एकत्रित येतात त्यावेळेस महिला हळदी कुंकाच्या निमित्ताने येतात आणि वाण घेतात. फक्त तितक्यापर्यंत थांबत नसताना आपण महिलांचे एकमेकांचे विचार असो, सुखदुःख असो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वाटत असतो. आणि खरोखर आज मला एक ताईंचं म्हणजे पूर्ण परिचय नाही, परंतु बोर्डे सर आणि संपतदादा या कार्यक्रमात आल्यामुळे मला एका महिलाचा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी ऐकायला मिळाला. आणि ते प्रश्न मी सगळ्यांसमोर सांगणार नाही, पण त्याचं निवारण आपले आदरणीय संग्राम भैया जगताप आणि आपल्या नगर शहराचे जिल्हा प्रमुख संपतदादा बारसकर यांच्याकडून करून घेईल अशी मला स्वतःची खात्री आहे. आणि खरोखर संपतदादा बारसकर आणि बोरुडे सर यांनी हा जो हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्वच माझ्या मैत्रिणींना एक संदेश नक्कीच या ठिकाणी देणार आहे. तुम्हाला माहित आहे की मी बोलेगाव सुद्धा आणि सावेडी हा भाग खूप वर्षांपासून पाहत आलेले आहे, कारण मी एक नगर शहरामधलीच महिला आहे. फक्त तालुक्याच्या गावामध्ये आपली शेती वगैरे असल्यामुळे मी राहत आहे. आणि ज्यावेळेस मी या वार्डामध्ये येत होते, ज्यावेळेस माझं येणं जाणं होतं, त्यावेळेस खरोखर संपतदादा आणि बोरुडे सर या ठिकाणी येताना अक्षरशः भीती वाटायची, अशी भयानक परिस्थिती तुमच्या वार्डाची होती. परंतु ज्यावेळेस संपतदादा आणि बोरुडे सर एकत्र आले आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांना जी संधी उपलब्ध करून दिली नगरसेवक म्हणून, त्यावेळेस त्यांनी तुमच्या वार्डाचा विकास जो केलाय तो मला असं वाटतंय नगर शहरामध्ये पहिल्या नंबरवर तुमचा वार्ड असेल. आणि ज्यावेळेस आपले संपतदादा असतील, बोरुडे सर असतील, आमच्या वहिनी साहेब असतील, किरण वहिनी, ज्यावेळेस ते छोटे मोठे कामं करत असतात, त्यावेळेस ती कामाची पावती म्हणून ते तुमच्या माध्यमातून जात असतात. त्यांना पदाचा गर्व नाही, कारण मी हे स्वतः अनुभवलेलं आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन, संपतदादांच्या आणि माझ्या विनंतीला मान देऊन, विशेषतः आज त्यांच्या बिझी शेड्यूलमधून टाइम काढून इथे आल्या. म्हणजे खरोखरच आपण म्हणतो की एखाद्याला 1000 फॉलोअर्स असतात, 2000, मॅडमला 1 मिलियनच्या वरती फॉलोअर्स येतात आणि खूपच सुंदर अशा रील्स मॅडम करतात. तर खरोखर म्हणजे बोलवण्याचं तात्पर्य एवढंच की तुमच्यातलीच एक महिला आहे आणि तुमच्यातलीच एक महिला भगिनी आहे. म्हणजे काही दिवसापूर्वी एक अबला महिला होती, परंतु आज सबला महिला झालेल्या आहेत आणि ते एक तुमच्या
समोर एक महिलाचाच आदर्श निर्माण करण्यासाठी संपतदादा आणि आम्ही विशेष करून आज मॅडमला इथे आमंत्रित केलं आणि आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज ते आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आल्या. तर